हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण झटपट आणि चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मी इथे आधीच स्वच्छ धुवून कट करून ठेवलेल्या आहेत. इथे मी फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, बीटरूट, बटाटा, त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे. तसेच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ग्रीन पीस घेतलेले आहेत. तसेच आले लसूण पेस्टसुद्धा घेतलेली आहे. आज मी पावभाजी बनवण्यासाठी कुकरचा वापर करत आहे, त्यामुळे आपली पावभाजी झटपट रेडी होईल. कुकरमध्ये मी थोडं तेल ॲड केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये बटर टाकलेलं आहे, त्यामुळे आपले बटर करपणार नाही. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे छान तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. आता 1 चमचा आले लसूण पेस्ट ॲड करूयात आणि तिचा कच्चा वास जाईपर्यंत कांदा परतवून घेऊयात. आता आपण टोमॅटो आणि बाकीच्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. नंतर मी 1 चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तसेच मी येथे पावभाजी मसाला 2 चमचे टाकलेला आहे. यानंतर धने पावडर 1 चमचा टाकलेली आहे. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट किंवा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे पावभाजीला छान रंग येतो. पावभाजीला छान रंग येण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपण जे बीटरूट ॲड केले आहे, त्या बीटरूटमुळे कोणताही फूड कलर न वापरता पावभाजीला नॅचरल लाल रंग येतो. आता आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहोत, किंवा जेवढ्या भाज्या तेवढं पाणी असं प्रमाण तुम्ही ठेवू शकता. भाज्यांना छान उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे. भाज्यांना छान उकळी आलेली आहे. आता आपण झाकण लावून घेऊयात आणि आता मीडियम फ्लेमवर 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेऊयात. कुकर थंड झालेला आहे. चला आता झाकण काढून बघूयात. तुम्ही पाहू शकता पावभाजीला एकदम मस्त कलर आलेला आहे. तुम्ही म्हणाल, अरे भाज्या तर आहे तशाच दिसत आहेत. चला तर मग चेक करूयात भाज्या शिजल्या आहेत की नाहीत. मी इथे फोर्कच्या साहाय्याने चेक करते. तुम्ही पाहू शकता भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता आपल्याला हे मिश्रण पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने छान मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर थोडा लाईट वाटतोय, पण तुम्ही जसजसं भाज्या मॅश करत जाल तसा कलर डार्क होत जाईल. तुम्ही पाहू शकता पावभाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे. त्यामुळे मला वरून पाणी ॲड करण्याची काही गरज वाटत नाही. पण जर तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाण्याचा वापर करा. आता आपण भाजीसाठी तडका तयार करून घेऊयात. इथे एका पॅनमध्ये मी थोडं तेल आणि थोडं बटर घेतलेलं आहे. बटर छान मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये थोडा कांदा टाकून परतून घेऊयात. आता यामध्ये थोडी कसुरी मेथी, पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात.
यानंतर यामध्ये थोडा लिंबू पिळून घ्यायचा आहे. अशी आपली झटपट आणि चमचमीत पावभाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण त्याच पॅनमध्ये थोडं बटर, पावभाजी मसाला आणि लाल तिखट टाकून पाव भाजून घेणार आहोत. चला तर मग आपली पावभाजी रेडी आहे. ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.